समोरचा दृश्य बघा आणि ही पुढे तीच नदी कंटिन्यू होते. हे आहे चॉकलेट फॅक्टरी. आता मट्टूपट्टी डॅमला आलेलो आहे. टी फॅक्टरीला व्हिजिट करायला आलोय. स्ट्रॉंग टेस्टी. तर मंडळी, आज आपल्या साऊथ इंडिया राईडचा हा 7वा दिवस आहे. आजचा दिवस खूप खास आहे आणि आपण आहोत मिस्ट्री रेंज रिसॉर्ट मारायूरमध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राईड सिनेमॅटिक या यूट्यूब चॅनलवर. समोरचा दृश्य बघा. आता हे डिसेंबर, पण इकडे आहे जून. म्हणजे जून नाही आहे, पण जूनसारखंच वातावरण आहे, पावसाळ्यासारखं. धबधबे चालू आहे तिथले. आम्ही जस्ट आता हॉटेलमधून आमच्या चेकआउट केलं आणि मुन्नारसाठी निघालो आहे. आणि 2 मिनटं पुढे आल्यावर आम्हाला हे वॉटरफॉल बघायला मिळालं. आणि ही पुढे तीच नदी कंटिन्यू होते. आणि आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहिलेलो तो ह्याच लाईनला पुढे आहे. आणि आमच्या रूमच्या थोडं बाहेर ही नदी वाहते आणि त्याचा आवाज रात्रभर येत होता आम्हाला. मस्त वाटत होतं. सो आता आपण निघतोय मुन्नारसाठी. मुन्नार इकडनं अराऊंड 50 किलोमीटर आहे, पण 1.5 ते 2 तास लागतील. 1.5 तास तर लागतीलच, कारण असाच घाटवळणाचा रस्ता आहे. सो घाटवळणाच्या रस्त्याला जसं तुम्हाला माहिती आहे की टाईम एक्स्ट्रा लागतो. सो कालचा आमचा इथला जो स्टे होता मिस्ट्री रेंज रिसॉर्ट म्हणून आहे. एवढं क्लासी आहे ना, ते जबरदस्त होतं. म्हणजे लिमिटेड रूम्स आहेत, पण त्यांचं जे रेस्टॉरंट, त्यांची जी लोकेशन, त्यांनी जो मेंटेन केला आहे ना, अप्रतिम आहे. सॉलिड मेंटेन केलं आहे. त्याच्या व्हिडिओज आणि फोटोज मी घेतले आहेत. मी आपल्या व्लॉगमध्ये तर टाकेनच, तुम्ही बघा. आता वाजलेत 11:30. आम्हाला असं पण आज आरामातच निघायचं होतं. सो आम्ही आता प्लॅन असा केला आहे की इथून आपण डायरेक्ट मुन्नारला जायचं. मुन्नारपासून आमचं हॉटेल 8 किलोमीटर पुढे आहे. सो आम्ही मुन्नारची टी फॅक्टरी, गार्डन्स आणि मट्टूपट्टी डॅम हे आत्ताच बघून मग रिसॉर्टला जायचं असं प्लॅन करतो आहे. बघू आता कसं काय, तिथे गेल्यावर कळेल. छोटंसं एक गाव लागतो माराई म्हणून. छोटीशी सिटी आहे, एकदम जास्त मोठी नाही आहे. इथे आता जस्ट पेट्रोल फिल केलं. मी अंदाज अजून प्रॉपर कॅल्क्युलेट नाही केलं आहे, पण अंदाजे इथपर्यंत यायला मला अराऊंड 6,000चं पेट्रोल लागलं आहे आत्तापर्यंत. म्हणजे जो मी मुंबईवरून निघालो तिथून ते आत्ता मुन्नारपर्यंत जे आलो आहे, 6,000चं पेट्रोल लागलं आहे आत्तापर्यंत. सो तेवढं ॲव्हरेज माझ्या गाडीने चांगला दिला आहे. 28चा 28-30 सुरुवातीला 30चा दिला होता. नंतर जसं मी घाटात आलो तर ॲव्हरेज 28 झाला आहे. ठीक आहे, 28 इज नॉट बॅड, चांगलं आहे ते. हे छोटी नाही, बऱ्यापैकी चांगली मोठी सिटी आहे मारायूर. बरंच काय आहे इथे. हॉटेल्स आहेत, शॉप्स आहेत. कारण हा एवढा घनदाट जंगल आहे. त्या जंगलाच्या मधोमध सिटी, छोटीशी गावासारखी, पण छान आहे. बरं वाटलं जरा. ॲक्च्युली काल जेव्हा मी इथे अन्नामलाई फॉरेस्टमध्ये एंट्री केली ना, तर एवढं घनदाट जंगल होतं. तर एकदम असं फील होतं तर ॲनोकोंडा मूवी आहे ना, त्याच्यामधले कसं आतमध्ये ते बोटनी जात असतात नाही, सगळं आजूबाजूला घनदाट जंगल आणि असतं, तशा पद्धतीचे फिलिंग्स येत होत्या. नंतर रिसॉर्टला पोचलो, त्यानंतर आता ही सिटी बघायला मिळते. आता पुढे पुन्हा तसंच घनदाट जंगल आहे ते मुन्नारपर्यंत. मुन्नारला पुन्हा सिटी आहे. तर वातावरण एकदम गार आहे. थंडी पण नाही आहे, गरमी पण नाही आहे, एकदम प्लेझंट वातावरण आहे. तर इथे ना सर्व रोडवरती ना पूर्ण दोन्ही बाजूनी ना जाळ्या लावलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे आणि इथे. त्याच्या मागचं कारण असं की ते प्राणी इथे थोडे डेंजरस प्राणी पण आहेत. जसं बिबट्या झाला, वाघ झाला आणि आपलं भालू झाला. तर सो ते असे रस्त्यावरती येतील, कोणाला हानी पोचवतील,
त्यासाठी त्यांनी आधीच पूर्ण जाळी लावून ठेवली आहे, पूर्ण कुंपण घालून ठेवलेले. हे बघा इथे समोर पण आहेत चहाचे मळे सगळे, इथून साईडला सुद्धा आहेत, तिथे वरती सुद्धा आहेत, सगळे वरती चहाचे मळेच आहेत, पूर्ण चहाच्या बागा आहेत पूर्ण मोठमोठ्या. हो हो, तिथला नजारा बघा काय भारी आहे, दिसत असेल तुम्हाला तर. चेन्नई एक्सप्रेस मधला जो मूवी मधले जे सीन आहेत ना, तसं वाटतं एकदम भारी रोड. ते आहे ना गाणं, काश्मीर में तू कन्याकुमारी, त्या गाण्यामधलं फिलिंग येतात सगळ्या इथे. सगळं ते पत्ते काढतात आणि त्यांचं सगळं वजन वगैरे होतं आणि मग हे सगळं ते लोक चहा फॅक्टरीमध्ये नेऊन देतात. तो मोठा वॉटरफॉल आहे वरती, खूपच मोठा आहे, तिथे कोण जात तर नसणार पण भारी वाटतं एकदम. मला वॉटरफॉल आणि हे सगळं बघण्यामध्ये रस्त्यावर पण लक्ष ठेवावं लागतंय. समोरून गाड्या येत आहेत आणि डायरेक्ट दरी आहे एका साईडला. हां, तिथून फोटो काढला पाहिजे. आम्हाला काढायचा आहे बाईकचा आणि आमचा फोटो चहाच्या मळ्यामध्ये. जागा शोधतो आम्ही चांगली अशी, मिळते का बघूया. इथला व्ह्यू एवढा भारी आहे, म्हटलं आपण काही न बोलता फक्त व्ह्यू एन्जॉय करूया. सो आम्ही व्ह्यू एन्जॉय करत होतो, म्हटलं आता तुम्हाला पण दाखवूया म्हणून व्हिडिओ चालू केला आहे. सो तुम्ही आता फक्त बघत राहा. आम्ही आधी ठरवलं होतं की मुन्नार एक्सप्लोर करूया, बट प्लॅनमध्ये चेंजेस करत आम्ही आधी रिसॉर्टला गेलो आणि नंतर ठरवलं की आपण मुन्नार एक्सप्लोर करूया. रिसॉर्ट डोंगराच्या कडेला असल्या कारणाने तिथलं उतार अगदी स्टीप होतं. अरे कहना क्या चाहते हो? सो आम्ही मुन्नारमध्ये आलो आहे आणि मुन्नारमध्ये आता इथे अन्नपूर्णा म्हणून एक हॉटेल आहे, तिथे जेवायला आलो आहे. अन्नपूर्णामध्ये ना भरपूर लोक आले आहेत, खूप गर्दी आहे हॉटेलमध्ये. मे बी इकडे फेमस असावा आणि जास्त करून मराठी लोक मला आज इथे जास्त दिसले आहेत, खूपच. मे बी एखादी बस आली असावी किंवा इकडे मराठी लोक जास्त फिरायला येत असतील. पूर्ण हॉटेल तर असं भरलेलंच आहे. पूर्ण हॉटेल भरलेलं आहे. चापच. तू काय ऑर्डर केलंय? लॉलीपॉप. व्हेज हॉटेल आहे. व्हेज तू काय मागवलंय? सांगते ना, थाली मागवली मी. थाली थाळी मागवलीस? चिकन मटन इथे भेटत नाही, व्हेज हॉटेल आहे. तस्मयची नॉर्थ इंडियन थाळी, त्याच्यामध्ये तुमचा शिरा आहे, राईस आहे, चपाती आहे, पापड आहेत, 2-3 प्रकारच्या भाज्या आहेत. थाळी शेअर करू शकतो का? मी हे मागवते प्लेट. जेवण कंप्लीट करून आम्ही थेट मुन्नार एक्सप्लोर करायला निघालो. तसं मी तुला ह्या स्कूलला टाकूया का? ते बघ, हे स्कूल नॉर्मल नको समजा तुला. इकडचे मुलं मुली खूप हुशार असतात. इकडचं शिक्षण पण हां मग तेच बोलते मी. पट्टी डान्स केलेली आहे.
मी आता मट्टूपट्टी डॅमला आलेलो आहे. इथून समोरच बोटिंग वगैरे आहे. आता बघूया आपण जाऊन कसं आहे काय ते. मट्टूपट्टी डॅम आहे छान, मस्त आहे. इथला सिनिक व्ह्यू आहे, पूर्ण बोटिंग वगैरे सगळं आहे. बाकी अक्षुतास महेश्वर पुढे चाललेले आहेत आणि त्यांच्या मागून हा आपण आता जो आहे ते डॅमवरच आहोत. ते गाड्यांना जाण्यासाठी उत्तम रस्ता आहे. आणि ते डॅम आहे. आम्ही आता आलो आहे स्पायसेस गार्डनमध्ये आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीचे स्पायसेस आहेत. वेलची नाही आहे, वेगळाच काहीतरी वेलची आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीचे काय काय स्पायसेस आहेत. इथे मरिथा, संजीवनी, कसुरी मेथी, तुम्ही बघू शकता. या साईडला सुद्धा आहे. हे आहे चॉकलेट फॅक्टरी. ते मशीनमध्ये आपलं चॉकलेट बनतात. चॉकलेट बनतं म्हणजे चॉकलेट ग्रेव्ही बनते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे शेप दिले जातात. हे आहे टी म्युझियम. ही आहे प्रसिद्ध मुन्नारची टी फॅक्टरी. इथे चहा कसा बनतो, कसा प्रोसेस केला जातं, सगळं पाहायला मिळतं. इथे सुगंध आणि गरम चहा कमालच. Tea, a shrub or a tree? Tree. Tree? Shrub. Shrub. It's a tree. Into a shrub or bush. That's because we prune it. Pruning is nothing but chopping them in between the leaves and the upper part of the stem. Pruning is done every 6 to 7 years to maintain the height. Why do we maintain the height? To making harvesting easy. To making each plant get equal amount of rainfall, shade, sunshine. We prune it. The botanical name of tea is Camellia sinensis. Tea has a property that can reduce the replication of cancer cells. Tea has fluoride in it. The toothpaste that we use in our day-to-day life has fluoride, so it strengthens our teeth. Tea helps in removing the toxic material from our body. What are the varieties of teas you have heard, had? Green tea, black tea, white tea, ginger, masala, cardamom, hibiscus, mint, rose, jasmine, chocolate, lemongrass. All these are flavored. They look somewhat similar to the drinking water, but they are the best ones for health. They have the more antioxidant, anti-cancer properties. They're very good for heart, very good for skin. How to make white? Take few leaves, put it in a glass, pour lukewarm water. No milk, no sugar, no honey, no boiling water. Just lukewarm water. Pour it. The leaf will be treated over here. Pressure is applied and it is rolled. Strong, tasty, dusty. आजचा दिवस खूप सुंदर गेला. मुन्नारमधील प्रत्येक मुमेंट खास होते.
तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तस्मैने आमच्या नवीन लँग्वेज शिकायला सुरुवात केली आहे. कोणती? ನೀವು ಮತ್ತಷ್ಟು ತರಿಸುತ್ತೀರಾ ಅಲ್ಲವೇ? ಸ್ಟಾಮಿನಾ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಈ ರಸವನ್ನ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಹಣ್ಣುಗಳಿಂದ ಮಾಡಿದ್ದು. ಇದಿಲ್ಲದೆ ಇದ್ರೆ ಏನು?